शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना सम्राटच्या युट्यूब पेजवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण रेहमतपूर पंचक्रोशीतील आमच्या पिंपरीतील प्रगतशील शेतकरी गणपत शिवाजी पवार आबा यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आपण यांच्या शेतीची पाहणी थोडी करावी बोललो, त्यासाठी आपण आलेलो आहोत. मित्रांनो, आबा तुमची थोडीशी आमच्या शेतकरी मित्रांना मुलाखत आणि परिचय द्या थोडासा. नमस्कार, मी गणपत शिवाजी पवार, राहणार पिंपरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आज मी ओमी उले यांच्या गन्ना सम्राट या यूट्यूब चॅनेलला मुलाखत देत आहे. तर सुरुवाती थांबा, तुम्ही केव्हापासून तुम्ही शेती क्षेत्रात आलात, केव्हापासून तुम्ही शेती करताय हे सांगा जरा आमच्या मित्रांना. माझं शिक्षण MA झाल्यानंतर मी लायब्ररीचा 1 वर्षाचा कोर्स केला, पण शेतीची जबाबदारी मला 10वी पासूनच पडली आणि त्यावेळी 10वी शिक्षण शिकत मी शेती पण करत होतो. पण जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा मी त्या टायमाला तरकारीमध्ये जास्त घुसत होतो आणि तरकारी मोठ्या प्रमाणात करत होतो सुरुवातीला. त्यात सुरुवातीचं पीक माझं ढोबळी मिरची. पिंपरीमध्ये सुरुवातीला मल्चिंग वरची शेती करणारा मी शेतकरी आहे आणि पीक माझं ढोबळी मिरची. या पिकाची माहिती घेण्यासाठी मी जालिंदर सोळसकर सुळशी या ठिकाणी 10-15 वेळा गेलो होतो त्या मिरची या पिकासाठी ज्ञान घेण्यासाठी. आणि त्या पद्धतीनं मल्चिंग, त्या पद्धतीनं होल ड्रीप कुठं, होल कुठं, ह्या सगळ्या गोष्टी शिकून रोपं कशी लावायची ही सगळी सिस्टीम मी त्या पद्धतीनं काठीनं होल घेऊन त्या पद्धतीनं ती ढोबळी मिरचीची रोपं त्यात लावणे हे प्रकार सगळं बघून मी त्या पद्धतीनं केलं. अच्छा. मिरचीत मी एकरी 60-70 टनापर्यंत उत्पादन काढलं, पण असं तरकारीतनं असं काय मोठं होऊ शकलो नाही. ढोबळी मिरची बरोबर मी काकडी, टोमॅटो पण घ्यायचो. पण एक वडील 2018 मध्ये एक्सपायर झाल्यानंतर पूर्ण शेतीच माझ्या हातात आली, जबाबदारी पडली. आणि त्यावेळी मी तरकारीतनं मोठं होऊ शकत नसल्यामुळे मी ऊस क्षेत्र निवडलं. ह्यात म्हणलं कमी पैसे जरी झालं तरी हक्काचं पैसे येते म्हणून ऊस शेती निवडली आणि 86-032 ही व्हरायटी मी चॉईस केली आणि मोठ्या प्रमाणात हीच व्हरायटी करतोय. तर या क्षेत्रात आबा आधी काय पीक होतं? आपण हे समोर क्षेत्र बघताय, हे क्षेत्र 6 एकर आहे आणि ह्यात अगोदर लागण ऊसाची होती आणि खोडवा घ्यायचा विचार केला, पण ट्रॅक्टरनं इतकं लोटांगण केलं होतं की ते पुन्हा मी विचार बदलला. म्हणलं ऊस रोटून टाकायचा ह्यो आणि पुन्हा ऊसाचं लागणीचं जूनच्या वेळी नियोजन करायचं. पीक काढल्यानंतर आपण जमिनीची गुणवत्ता सुधारण्यावर कसं लक्ष दिलं आबा, जरा सांगाल तर समजेल. कसं आहे, तुम्ही जर ऊसा सुरुवातीला सांगतो, ही माझी शेती ही माझ्या अनुभवावर आधारित शेती आहे माझी. मला जे अनुभव काय चुकीचं वाटतंय ते मी साईडला करून नवीन चांगलं जी वाटतंय त्या पद्धतीनं घुसत गेलो. सुरुवातीला मी कांडीची लागण करत होतो. ज्यावेळी मी बघितलं, ज्यावेळी मी कांडीची लागण करताना ऊस असा बारीक चॉईस केला तर त्याचं उत्पादन पण बारीक यायचं आणि त्यामुळे ॲव्हरेज पडत नव्हतं. असं बदल करत करत शेतीत गेलो आणि ही कांडीची लागण बंद केली आणि रोपाची लागण इकडे घुसलो. ही सर्व लागण ही तुम्हाला 6 बाय 1.5 वरची आहे. 6 फूट सरीतलं अंतर आणि 1.5 फूट रोपातलं अंतर असं आहे. सुरुवातीला मी 4.5 बाय 2 वर करत होतो. पुन्हा माझ्याकडे क्षेत्र वाढलं, खंडानं जास्त झालं क्षेत्र, त्यामुळं पाणी ही त्या क्षेत्राला व्यवस्थित मिळावं म्हणून मी त्या सरीतलं अंतर वाढवलं आणि ही आता 6 बाय 1.5 वर मी करतोय. 6 बाय 1.5 वर. ज्यावेळी मी 4.5 बाय 2 वर करत होतो त्यावेळी मी 2 एकर 1 टाइम ड्रिपनं भिजवत होतो आणि आता मी 3 एकर भिजवतोय. माझ्याकडे क्षेत्र जास्त झालं, खंडाचं असल्यामुळं जवळजवळ मी आता 24 एकर क्षेत्र वाटतोय, अशी अवस्था आहे. बर. तर ह्या प्लॉटच्या अगोदर
मला जे अनुभव आला, ऊस घेतला तुम्ही किती पण ताकद लावली तरी त्याला फुटवं येणार नाही ती. मग तुम्ही किती पण हजाराचा रोज टाका पण तुम्हाला फुटवं जास्त येणार नाही ती. तर त्यासाठी मी अनुभवानं सांगतो की तुम्ही ऊस लावच नका, तुम्हाला फुटवं जास्त येणार नाही ती. त्यासाठी बदल केला मी खोडवा घेतलाच नाही, मी त्याच्यावर तागाचं नियोजन केलं, हिरवळीचं खत नियोजन केलं. ज्यावेळी आपण हिरवळीच्या खताचं नियोजन करतो त्यावेळी फुटवं पण चांगले येते आणि तुमचं शेतीकडे निरीक्षण पाहिजे. बर. म्हणजे या क्षेत्रात पहिल्यांदा तुम्ही हिरवळीचं खत केलंय, पाचटीची कुटी केली. मी 15-16 वर्ष झाली पाचट जाळतच नाही, मी पाचटीची कुट्टीच करतो. अच्छा, हा. तुम्ही 6 फूट सरीचं हे नियोजन मला आवडलं. 6x1.5 हे तुम्ही गेल्या वर्षीपासून करताय? गेल्या वर्षी मी निळेश्वर ओढोली मधील सुनील पवार यांची शेती बघितली आणि त्यांच्याशी चर्चा करून झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की 6x1.5 वर करावी लागेल. असं चर्चा करून मी पुन्हा तो प्रयोग माझ्या शेतीत केला आणि त्यांनी सांगितलं आंतरपीक भुईमुग असं होतंय. मी प्रयत्न केला भुईमुगाचं, पण भुईमुगाचं उत्पादन कमी आणि ती भांगलान जास्त पडायला लागलं. त्यामुळे मला काय ते भुईमुगाचं पीक काय रुचत नाही आणि त्यामुळे मी आता काय यात आंतरपीक घेतलंच नाही. अशा पद्धतीने केलंय काय? तर मग 6 फूट सरीचं तुम्ही नियोजन केलंय. लागणीची पद्धत तुम्ही कशी केली जरा सांगा जरा. आता ही समोर बघता ही लागण 6 जूनची आहे आणि ही 57 दिवस झालेत लागणीला. आणि ही हिंदुस्थान हायटेक रोपवाटिका पिंपरी ऋषिकेश तुपे आमचे जोडीदार यांच्या नर्सरीतली रोप आहेत. अशा पद्धतीने केलं काय? या पद्धतीनं माप काट्या देऊनच ही लागण, माझी प्रत्येक लागण ही काट्या देऊनच असते. त्या पद्धतीनं 1.5 फुटाची काठी काढून 6x1.5 पाऊस चालू होता, ड्रीप अगोदर रान भिजवून घेतलं तरी पण, आणि होल पाडून त्यात ती रोप व्यवस्थित लावून मातीनं दाबून घेतली. अच्छा, अशा पद्धतीने केले. तर तुम्ही या प्लॉटला आता ऍव्हरेज किती पकडले सरासरी? शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो, माझा खर्च हा ड्रीप आणि रोप सोडून फक्त मी 35-40 हजारात एकरी खर्च करतोय. अच्छा. आणि क्षेत्राची संख्या जास्त आहे त्यामुळे क्षेत्र जास्त असल्यामुळे मी एवढाच खर्च करतोय. माझा ॲव्हरेज 80-90 टन प्रति एकर पडणार. अच्छा. अशा पद्धतीने तुम्ही या प्लॉटचं नियोजन केलंय. अतिशय आबांनी चांगल्या पद्धतीनं मित्रांनो नियोजन केलंय. तुम्हाला जर हा प्लॉट बघायचा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावर संपर्क तुम्ही साधून हा प्लॉट बघू शकता मित्रांनो. गेल्या वर्षी पाठीमागे त्यांनी या ऊसाच्या ताकदीवरती त्यांनी गेल्या वर्षी नवीन वास्तूची उभारणी केली मित्रांनो. त्या वास्तूला आबांनी 86-032 ची कृपा असं नाव दिलंय. आबांचं ऊस क्षेत्रात अतिशय अभ्यास चांगला मित्रांनो. त्यांनी हे नाव म्हणजे 86-032 ही जात त्यांची प्रिय आहे त्यासाठी त्यांनी ते नाव दिलंय आणि त्या ऊसाच्या पैशातून त्या ऊसानेच त्यांना वर काढले त्यासाठी त्यांनी ते नाव सिलेक्ट केलंय. असं हे आबांची सर्व शेती पद्धत आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.